मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर इयत्ता 12वी विषय मराठी उपयोजित लेखनामधील 2 नंबरचा घटक माहिती पत्रक आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण माहिती पत्रकामध्ये प्रास्ताविक, माहिती पत्रकाचं स्वरूप, माहिती पत्रकाची गरज, माहिती पत्रकाची आवश्यकता इत्यादी भाग आपण अभ्यासला। आज आपण बघणार आहोत माहिती पत्रकाचे वर्गीकरण। माहिती पत्रकाचे 3 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं। पहिला भाग आहे एक पानी माहिती पत्रक। यामध्ये संपूर्ण माहिती पानाच्या एका बाजूला कधी दोन्ही बाजूला छापलेली असते। उदाहरणार्थ वर्तमानपत्रात येणारे दुकानांचे पुस्तके, साडी इत्यादींचं प्रदर्शन एक पानी माहिती पत्रकामध्ये त्याचा समावेश होतो। दुसरा प्रकार आहे लघु पुस्तिका माहिती पत्रक। एका पानाचे कप्पे करून माहिती छापलेली असते। कधी 2 ते 3 पानं लहान पानावर माहिती छापील स्वरूपामध्ये दिली जाते, त्याला म्हटलं जातं लघु पुस्तिका माहिती पत्रक। उदाहरणार्थ हॉटेलमध्ये पदार्थांच्या नावाची लघु पुस्तिका माहिती पत्रक, औषधे, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी सोबत असणारे लघु पुस्तिका माहिती पत्रक आपल्याला प्रामुख्याने मिळतं। आणि तिसरा प्रकार आहे पुस्तिका माहिती पत्रक। यामध्ये 5 ते 6 पानांच्या पुस्तिकेत माहिती पत्रक छापलेलं असतं, त्याला पुस्तिका माहिती पत्रक असे म्हणतात। उदाहरणार्थ एखादी संस्था, गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या, शैक्षणिक अभ्यासक्रम इत्यादींची छापील माहिती असणारे पुस्तिका माहिती पत्रक यांचा समावेश पुस्तिका माहिती पत्रकामध्ये प्रामुख्यानं होताना दिसतो। त्यानंतर आपण बघणार आहोत की माहिती पुस्तकांचं प्रामुख्यानं वर्गीकरण। या माहिती पुस्तिका त्यांच्या वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं पहिला आकडा आहे शैक्षणिक संस्था। शिक्षण क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती पत्रकं या शैक्षणिक संस्थांच्या माहिती पत्रकामध्ये आपल्याला प्रामुख्याने मिळतात। उदाहरणार्थ महाविद्यालय, क्लासेस, शैक्षणिक अभ्यासक्रमाशी संबंधित संस्था। दुसरा आर्थिक नियोजन, वित्त क्षेत्राशी संबंधित आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करणाऱ्या संस्थांची माहिती पत्रकं। उदाहरणार्थ बँका, LIC, पोस्ट ऑफिस, पतपेढ्या व बचत गट इत्यादी। तिसरा प्रकार आहे गृहोपयोगी, घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, घरामध्ये विविध प्रकारच्या ज्या वस्तू लागतात त्या संबंधीची माहिती। आणि यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी भांडार, प्रामुख्यानं रेडीमेड कापड
यांचा समावेश त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होतो। सांस्कृतिक, चौथा आकडा आहे सांस्कृतिक, ज्ञान व मनोरंजन यातील पारंपरिक कलांची माहितीपत्रकं सादर केली जातात। उदाहरणार्थ नाटक, मनोरंजन, सिनेमा इत्यादी। पाचवा घटक आहे साहित्य व सामाजिक संस्था, समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था, उदाहरणार्थ शासकीय ग्रंथालय याचा समावेश या साहित्य व सामाजिक संस्था यांच्यामध्ये प्रामुख्यानं होताना दिसून येतो। त्यानंतर आपण बघणार आहोत माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये। पहिलं वैशिष्ट्य बघा, माहितीला प्राधान्य। त्यामध्ये बघा, नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकामध्ये माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं। ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केलं जातं त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे। माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी, संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे आणि कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेली पाहिजे। मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे। तिच्यामध्ये अतिशयोक्ती, चुकीची माहिती असता कामा नये। माहितीपत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य हे माहितीला प्राधान्य। दुसरं वैशिष्ट्य बघा, उपयुक्तता। आपलं माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसं होईल याची दक्षता घेतली पाहिजे। वाचून झाल्यावर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे। असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकांच्या किंवा ग्राहकांच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा। उदाहरणार्थ माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते। माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यावर अतिरिक्त कीटकनाशकं वापरले आहेत का? दुधातील भेसळ ही अशी ओळखा, अशा वाक्याकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते आणि म्हणून उपयुक्तता हा माहितीपत्रकाचा रचनेचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते। तिसरं वैशिष्ट्य वेगळे, माहितीपत्रकाचे वेगळेपण। इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याची काळजी घेतली पाहिजे। हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे। इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणं आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहितीपत्रकात
वेगळेपण आणता येते आणि म्हणून तिसरं वैशिष्ट्य आहे माहिती पत्रकाचे वेगळेपण. चौथं वैशिष्ट्य आहे बघा, भाषा शैली. माहिती पत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते, म्हणून ते वाचावेसे वाटावे त्यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथं तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही एवढ्या 4च शब्दात सांगणे म्हणजे मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषा शैली पाल्हाळीक नको तर मनाची पकड घेणारी असली पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे आकर्षक मांडणी. माहिती पत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्र दिसताक्षणीच ते वाचकांचे आहे असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे, त्याचा आकार योग्य असावा, त्याचे शीर्षक बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत आणि म्हणून माहितीपत्रकाची ही वरीलप्रमाणे वैशिष्ट्य प्रामुख्यानं सांगितलं जातं. त्यानंतर मुद्दा बघणार आहोत आपण माहितीपत्रकाचे लेखन. माहितीपत्रकाचे लेखन करताना पहिला आकडा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. माहितीपत्रकाचा हेतूनुसार मांडणी करावी. दुसरा आकडा सांगितला जातो माहितीपत्रकातील माहिती ही संक्षिप्त, वस्तुनिष्ठ व वेधक शैलीत असावी. तिसरा आकडा सांगितला जातो माहितीपत्रकात आवश्यक, महत्त्वपूर्ण, परिपूर्ण माहितीचा समावेश असावा. आणि चौथा आकडा आहे की दर्जेदार कागदाचे विविध प्रकार पडतात. रंगीत छपाई, मजकुराची आकर्षक मांडणी, महाजालाचा कौशल्यपूर्ण वापर, छायाचित्रे व आकृत्या यांचा वापर इत्यादींचा विचार माहितीपत्रकामध्ये जर केला तर माहितीपत्रकाचे लेखन उपयुक्त होताना प्रामुख्यानं दिसून येते. माहितीपत्रकाच्या रचनेमध्ये संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, संकेतस्थळ टाकलं पाहिजे. योजना, घटना, कारण यांचे शीर्षक, प्रास्ताविक किंवा हेतू, मुख्य मजकूर, समारोप, संपर्कासाठी अधिकाऱ्याचं नाव, भ्रमणध्वनी किंवा ईमेल आणि माहितीपत्रकाच्या अखेरीस प्रसिद्ध अधिकाऱ्याचे नाव, भ्रमणध्वनी व ई ध्वनी देणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. माहितीपत्रकाचे काही आपण नमुने किंवा उदाहरण बघणार आहोत. माहितीपत्रकाचा नमुना, पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत सेवाभावी संस्था. हे बघा, एक माहितीपत्रक तुमच्या समोर प्रामुख्यानं ठेवलेलं आहे. बघा, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे सेवाभावी संस्था
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण 5 फोल्डरचे माहितीपत्रक, मुखपृष्ठ नाथ पैचा फोटो आणि त्यांचीच कविता, संस्थेची माहिती, नोंदणी क्रमांक, पत्ता आणि दूरध्वनी या ठिकाणी दिलेला आहे। बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण, नोंदणी क्रमांक MAH 330 116 सिंधुदुर्ग, दुरीवाडा मालवण जिल्हा सिंधुदुर्ग 416606। दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 023 65 25 22 50 किंवा 25 12 55। इथं स्थापना दिलेली आहे, स्थापना दिनांक 28 डिसेंबर 1980 आणि कविता दिलेली, मी कविता वाचतो बघा। मालवणचा पश्चिम किनारा, चिवल्यांची वेळ ही रुपेरी वाळू, समोरच डावीकडे तहसीलदार कचेरी, उजव्या बाजूस कुर्णावरील मांडवण, तो कोळमचा किनारा, सर्जेकोटचा कडा, लहरत येणाऱ्या या सागरी लाटा आणि हा आस्तास जाणारा रविराज। किती सुंदर परिसर आहे हा, याच ठिकाणी झोपडी बांधून राहावेसे वाटते। बॅरिस्टर नाथ पै। अशा प्रकारचं दुसरं एक उदाहरण आपण पाहणार आहोत। रेस्टॉरंट, हे बघा रेस्टॉरंटचं चित्र तुमच्यासमोर माहितीपत्रक सादर करत आहोत। या रेस्टॉरंटच्या माहितीपत्रकामध्ये प्रामुख्यानं रेस्टॉरंट महाराष्ट्रीय फूड, काट घाट बेस्ट क्वालिटी फूड, आवर स्पेशल टाइल्स महाराष्ट्र कजीन, सी फूड स्पेशलायझेशन्स अँड एलिगंट स्पेस, सर्व्हिस रोड 5 पाखाडी सर्व्हिस रोड ठाणे, कॉल फॉर रिसिवेशन्स नंबर दिलेला आहे 9892988744। अशा प्रकारे तुम्हाला या रेस्टॉरंटच्या माहितीपत्रकामध्ये हवे ते पदार्थ प्रामुख्यानं मिळू शकतात। त्यानंतर डिजिटल माहितीपत्रकामध्ये पुन्हा एकदा बघा, हे डिजिटल नवीन जमान्यामधलं माहितीपत्रक आहे। यामध्ये बघा की पुनश्च डिजिटल मंच साहित्य वाचकांसाठी आव्हान, पुनश्च निवडक आणि वेचक, रंजक आणि रोचक, गंभीर आणि गमतीदार मराठीतील वाचनीय साहित्याचा खजिना फक्त एका क्लिकवर उपलब्ध। डिजिटल वाचन संस्कृतीची चाहूल, मराठी नियतकालिकाचे पुढचे पाऊल। वेबसाईट दिलेली आहे। अधिक माहिती तपशील जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9152255235 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला जे जे पाहिजे त्या सर्व नियतकालिकांची माहिती प्रामुख्यानं त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। त्यानंतर नमुना बघायचा आहे आपल्याला, वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक। या ठिकाणी वस्त्रदालनाचं हे माहितीपत्रक तयार केलेलं आहे बघा। बघा यामध्ये दिलेलं आहे की राजघराणा व्यक्तिमत्व खुलवणारे कौटुंबिक वस्त्रदालन। आमच्या प्रशिस्त दालनात तुम्हाला मिळतील मनपसंत गोष्टी, लेडीज वेअर, मिल्क साड्या, फॅन्सी साड्या, बनारसी शालू, डिझायनर साडी, कॉटन साडी, कांजीवरम, कांची मिल्क, फॅन्सी इरकल, पार्टीवेअर साड्या, लिनन साडी, जेंट्स वेअर, सूट शेरवानी, शूटिंग शर्टिंग, किड्स वेअर, एथनिक वेअर्स, सुपरनेट साडी। लग्नाच्या बस्त्यासाठी विशेष योजना, बस्ता लग्नाचा क्षण आनंदाचा। आता लग्नाचा बस्ता खरेदी करा,
0% व्याजदराच्या 6 सुलभ हप्त्यांमध्ये शुभारणीची खास ऑफर दिनांक 1 जानेवारी 2020 ते 25 डिसेंबर 2020 रुपये 10,000च्या खरेदी करा आणि मिळवा एक हमखास भेटवस्तू शिवाय एक लकी ड्रॉ कुपन। पत्ता दिलेला आहे बघा, 1953 महात्मा गांधी मार्ग, SPI जवळ, पिरगुंड, पुणे। संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि ईमेल ID दिलेला आहे। आणि यानंतर की शेवटचा भाग की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं, कृती करा। खालील माहितीच्या आधारे माहितीपत्रक तयार करा। पहिला आकडा विचारला जातो दिवाळी अंक प्रदर्शन व विक्री। मग त्यामध्ये मुद्दे दिले जातात अ, ब, क आणि ड। दिवाळी अंकांची नावे व माहिती। ब, प्रदर्शन तारीख, वार व स्थळ। क, उद्घाटन वेळ व प्रमुख पाहुणे। ड, संपर्क अधिकाऱ्याचे नाव, भ्रमणध्वनी व ईमेल। दुसरी एक कृतीपत्रिका आहे बघा, रघुराम सहकारी बँक, ई बँकिंग सुविधा व नवीन मुदत ठेव योजना। अ, ई बँकेची माहिती। ब, मुदत ठेव योजनेत 6 वर्षात दुप्पट रक्कम। क, कर्ज त्वरित उपलब्ध, जमीन किंवा प्रॉपर्टीवर तुम्हाला प्रामुख्यानं लोन उपलब्ध होऊ शकतो। आणि शेवटचा भाग बघा, स्वाध्याय। माहितीपत्रकावर स्वाध्याय विचारला जातो। पहिला आकडा बघा, माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये खालील मुद्दे धरून स्पष्ट करा। आकडा 1, आकर्षक मांडणी, भाषा शैली, माहितीपत्रकाचे वेगळेपण। दुसरी कृती विचारली जाते, माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा। तिसरा मुद्दा विचारला जातो, गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याविषयी आकर्षक माहितीपत्रक तयार करा। अशा प्रकारे की आपण माहितीपत्रकाच्या रचनेमध्ये प्रास्ताविक, माहितीपत्रकाचे स्वरूप, माहितीपत्रकाची गरज, माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे माहितीपत्रकासाठी आवश्यक मसुद्याचा नमुना, कोणकोणते मुद्दे असले पाहिजे, माहितीपत्रकाची उदाहरणं इत्यादी भाग आपण माहितीपत्रकामध्ये समजावून घेतलेला आहे। इथेच आपण थांबत आहोत। धन्यवाद।